नमस्कार मंडळी, काव्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला श्रावण स्पेशल गुलाबजाम रेसिपी दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता 250 ग्रॅम खवा घेतलाय, त्यामध्ये 60 ग्रॅम मैदा घेतलाय। खवा आणि मैदा छान एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता मी थोडा 3 वेळेस मैदा टाकलाय। छानपैकी मळून घ्यायचा आहे तो। तुम्हाला कडक वाटल्यास त्यामध्ये दूध टाका। मी 2 चमचे दूध घेतलेले आहे, त्यामध्ये केशर टाकलेले आहे। नका असले ते टाकलं ते स्किप करू शकता। नंतर छान गोळा तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता त्यानंतर एका बाउलमध्ये 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं। 500 ग्रॅम साखर, अर्धा लिटर पाणी पाक करण्यासाठी। सॉफ्ट गोळा झालाय बघा। पूर्ण गोळे तयार करून बघू शकता की सॉफ्ट आहे। त्यानंतर तेल गरम करत ठेवले। तेल जास्त गरम नाही करायचंय, त्यामध्ये ब्राऊन होईपर्यंत गुलाबजाम तळून घेऊया। गुलाबजाम सारखे हलवत राहायचे, नाही तर ते खाली कढईला चिपकतात। सगळे गुलाबजाम काढून घ्यायचे। ते नंतर पाकामध्ये आपण टाकून देऊया। तुम्ही बघू शकता आपण पाकामध्ये गुलाबजाम टाकलेले आहे। इतका सॉफ्ट गुलाबजाम झालेला आहे, बघू शकता। तुम्हाला रेसिपी कशी वाटली? रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की सांगा मी पुढची कोणती रेसिपी टाकू।